नमस्कार. केस गळणं ही एक खूपच सामान्य समस्या आहे. पण यामागची खरी कारणं कोणती आहेत? चला, आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. आणि ही समस्या किती सामान्य आहे हे या आकड्यावरून कळेल. दर 10 पैकी तब्बल 8 महिलांना केस गळतीचा अनुभव येतो. म्हणजे ही काही फक्त एका दोघींची गोष्ट नाहीये. आपल्याला अनेकदा काय वाटतं की अरे शॅम्पू किंवा तेल बदललं की झालं. पण नाही, खरी गंमत इथेच आहे. केस गळण्याचं कारण फक्त वरवरचं नसतं, ते खूप खोलवर दडलेलं असू शकतं. मग चला शोधूया ही लपलेली कारणं. केस गळतीमागे नक्की काय दडलंय ते आता आपण एक एक करून पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोन्समधलं असंतुलन. म्हणजे कसं? तर अनियमित पाळी, डिलिव्हरीनंतर होणारे बदल किंवा अगदी PCOS सारख्या समस्या यामुळे शरीरातला इस्ट्रोजन हॉर्मोन गडबडतो आणि मग केस अचानक गळायला लागतात. दुसरं एक मोठं कारण आहे थायरॉइड. खास करून हायपोथायरॉइडिझम असेल तर केस एकदम कोरडे, निस्तेज आणि ठिसूळ होतात आणि मग खूप गळतात. यासोबत थकवा येणं किंवा वजन वाढणं अशी लक्षणंही दिसू शकतात. PCOS किंवा PCODमध्ये काय होतं की शरीरात अँड्रोजन नावाच्या पुरुष हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि याचा परिणाम थेट केसांवर होतो. विशेषतः डोक्याच्या मधल्या भागातून केस पातळ व्हायला लागतात, ज्याला आपण हेअर थिनिंग म्हणतो ना, तेच हे. आणि हो, आपला रोजचा ताण, स्ट्रेस, जेव्हा आपण खूप जास्त ताण घेतो तेव्हा केसांच्या वाढीचं जे नैसर्गिक चक्र असतं ना, ते पूर्णपणे बिघडतं आणि मग काय, केस अचानक गळायला लागतात. याला मेडिकल भाषेत एक नाव आहे, टेलोजन एफ्लुव्हियम. यात होतं काय की तणावामुळे केसांची मुळं एकदम रेस्टिंग फेजमध्ये जातात आणि मग एकाच वेळी भरपूर केस गळतात. अक्षरशः विंचरताना किंवा धुताना केसांचे पुंजके हातात येतात. महिलांमध्ये आढळणारं हे खूपच सामान्य कारण आहे, आयर्न आणि B12 ची कमतरता. मासिक पाळीमुळे शरीरातलं हिमोग्लोबिन आणि लोह कमी होतं आणि त्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. केस मुळापासून कमजोर होतात आणि गळायला लागतात. तसंच आहे व्हिटॅमिन डीचं. याची कमतरतासुद्धा केसांच्या मुळांना कमजोर करते आणि हे व्हिटॅमिन आपल्याला मिळतो कुठून? सूर्यप्रकाशातून. पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात सकाळचं कोवळं ऊन घ्यायला वेळच कुठे मिळतो? त्यामुळे ही समस्या वाढलीये. अजून एक गोष्ट, क्रॅश डायटिंग. वजन कमी करण्यासाठी एकदम जेवण कमी करणं किंवा विचित्र डाएट करणं हे केसांसाठी खूपच हानिकारक ठरू शकतं. कारण यामुळे शरीराला प्रोटीन मिळत नाही आणि केसांसाठी प्रोटीन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बोलूया स्टायलिंगबद्दल. स्ट्रेटनर, ड्रायर यासारख्या उपकरणांचा खूप जास्त वापर केल्याने काय होतं? केसांवर जे एक नैसर्गिक संरक्षक कवच असतं ना, ज्याला क्युटिकल म्हणतात, ते अक्षरशः जळून जातं आणि मग केस कमजोर होऊन तुटायला लागतात. डोक्याच्या त्वचेचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. स्कॅल्पवर इन्फेक्शन झालं किंवा कोंडा झाला तर केसांची मुळं कमजोर होतात आणि सतत खाजवल्यामुळे मुळांना इजा पोहोचते आणि केस गळती अजून वाढते. काही औषधंसुद्धा केस गळतीचं कारण ठरू शकतात, हे अनेकांना माहीत नसतं. PCOS, थायरॉइडवरची औषधं किंवा अगदी गर्भनिरोधक गोळ्या यांमुळे शरीरातले हॉर्मोन्स बदलतात आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून केस गळू शकतात. बरं, हे झाली सगळी कारणं. आता वाटत असेल की यावर उपाय काय? घाबरण्याचं काही कारण नाही. आपण काही सोपे घरगुती उपाय बघूया जे लगेच सुरू करता येतील. तर हे आहेत पहिले 4 सोपे उपाय. 1. कांद्याचा रस लावणं. 2. गरम तेलाने मस्त मसाज करणं. 3. आहारात लोह आणि B12 साठी पालक, बीट, खजूर यांचा समावेश करणं. आणि 4. रोज सकाळी थोडं कोवळं ऊन घेणं. हे सगळे उपाय केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. यातल्या कांद्याच्या रसाबद्दल थोडं सांगते. त्यात सल्फर भरपूर असतं आणि हे सल्फर केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी एकदम बेस्ट आहे. आठवड्यातून फक्त 2दा वापरून बघा, फरक नक्की जाणवेल. आता पुढचे उपाय आहेत आपल्या जीवनशैलीबद्दल. केसांना प्रोटीन देण्यासाठी घरीच अंड्याचा किंवा दह्याचा मास्क लावा. रोज किमान 20 मिनिटं चालायला जा किंवा योगा करा, म्हणजे स्ट्रेस कमी होईल. रात्री शांत 7 तासांची झोप खूप गरजेची आहे. आणि हो, ते हीट टूल्स, त्यांचा वापर जरा कमी करा. पण समजा हे घरगुती उपाय करूनही फरक पडत नसेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण डॉक्टरांकडे नेमकं कधी जायचं, हे कसं ओळखायचं? हे काही धोक्याचे इशारे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नका. जर डोक्यावर टक्कल पडल्यासारखे गोल पॅचेस दिसू लागले किंवा 2-3 महिने उपाय करूनही केसगळती थांबली नाही, खूप जास्त कोंडा झाला असेल जो जातच नाहीये, किंवा PCOS किंवा थायरॉइडची इतर लक्षणे जाणवत असतील, तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांना भेटा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य कायम लक्षात ठेवा. केस गळती हा सौंदर्याचा नाही तर आरोग्याचा विषय आहे. आपले केस म्हणजे आपल्या आतल्या आरोग्याचा आरसा आहेत. शरीरात काहीतरी गडबड झालीये याचा पहिला संकेत आपले केसच देतात. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता स्वतःला एक प्रश्न विचारा की आपले केस आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं ऐका, कारण ते तुमच्या आरोग्याबद्दलच बोलत आहेत.